महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात होळीला बनवली जाते ती म्हणजे पुरणपोळी। जर तुम्ही नवशिक्या असाल तर सगळ्यात आधी पहिली महत्त्वाची गोष्ट ही की पोळी बनवताना आनंदी मनाने, आत्मविश्वासाने आणि उत्साहाने पुरणपोळी बनवायची आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की निगेटिव्ह विचार मनातून काढून टाकायचा आहे की मला पुरणपोळी बनवायला येईल का, माझी पुरणपोळी चांगली बनेल का, फुटणार तर नाही ना। हे सगळे निगेटिव्ह विचार मनातून काढायचे आहेत आणि पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत की मी उत्तम पुरणपोळी बनवणार आहे, मला एकदम मऊसूत अशी पुरणपोळी बनवायला येणार आहे। आणि असा विचार केला तर तुम्ही बघाल जादूच होणार आहे आणि खरंच जी तुम्ही पुरणपोळी बनवणार आहात ना ती एकदम सुंदर अशी पुरणपोळी बनवणारच आहात। आणि तुम्हाला परफेक्ट पुरणपोळी बनवता यावी यासाठीच मी या व्हिडिओमध्ये पुरणपोळी संदर्भात भरपूर साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। टिप क्रमांक 1, पुरणपोळीसाठी चणा डाळ शिजवण्यापूर्वी चणा डाळ 2 तास आधी कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवावी, त्यामुळे चणा डाळ छान आणि लवकर शिजते। टिप क्रमांक 2, बऱ्याचदा डाळ कुकरमध्ये शिजवताना डाळीतील पाणी कुकर बाहेर ओतू जाते। अशा वेळी डाळ शिजवताना डाळीत हळद, मीठ, तेलाबरोबरच कांदे पोहे खाण्याचा छोटा चमचा पण घालावा, त्यामुळे डाळ ओतू जात नाही आणि कुकर खराब होत नाही। टिप क्रमांक 3, डाळ शिजवताना कढईत तूप घालावे, जेणेकरून डाळीचे दाणे एकमेकांना चिकटणार नाहीत आणि चांगला सुगंध सुद्धा येईल। टिप क्रमांक 4, पुरण करताना हरभऱ्याची डाळ छान मऊ होईपर्यंत शिजवावी। डाळ व्यवस्थित शिजली नाही तर डाळीला कडकपणा येतो आणि डाळ लवकर वाटली सुद्धा जात नाही। टिप क्रमांक 5, पाट्यावर पुरण वाटण्यापेक्षा पुरणयंत्र किंवा पुरणाची चाळण घ्यावी। टिप क्रमांक 6, डाळ शिजवताना डाळ ओव्हर कुक करू नये, नाहीतर पुरण सुकायला खूप जास्त वेळ जातो आणि पुरणाची चवही बदलते। किंवा कमी पण शिजवू नये, नाहीतर डाळ छान वाटली जात नाही। टिप क्रमांक 7, पुरणपोळी बनवताना ऑर्गॅनिक म्हणजे काळा गूळ घालावा, त्यामुळे पुरणपोळी काळी दिसते परंतु पुरणपोळी चवीला खमंग लागते। टिप क्रमांक 8, पुरण शिजवताना जर गुळाचे खडे घातले तर गूळ वितळायला वेळ लागतो, म्हणून किसलेला गूळ घालावा किंवा गूळ विरघळून घेतलेला घालावा। टिप क्रमांक 9, पुरण कढईत गॅसवर ठेवल्यानंतर गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि पुरण सतत ढवळत राहायचे आहे, अन्यथा पुरण तळाशी करपते। टिप क्रमांक 10, गूळ नेहमी समप्रमाणात वापरावा, म्हणजे पुरणपोळीची चव बॅलन्स होते। जर गूळ जास्त झाला तर पोळी कडक होण्याची शक्यता असते। टिप क्रमांक 11, जर पुरण जास्त घट्ट झाले तर तुम्ही त्यामध्ये 1 ते 2 चमचे किंवा पुरण सॉफ्ट होईपर्यंत दूध घालू शकता। टिप क्रमांक 12, जर पुरण गूळ घालून आटवल्यानंतर सुद्धा थोडे पातळ वाटत असेल तर तुम्ही हे पुरण फ्रीजमध्ये, फ्रीझरला नाही तर खाली ठेवू शकता, किंवा असे करायचे नसेल तर पुरणामध्ये 2 चमचे बेसन घालून गॅसवर मिक्स करून घेऊ शकता। टिप क्रमांक 13, जर डाळीत गूळ जास्त झाला आणि मिश्रण पातळ झाले तर सुती कपड्याने गाळून घ्यावे। टिप क्रमांक 14, पुरणपोळीसाठी पुरण वाटताना आधी डाळी शिजवून घेऊन गरम असतानाच नुसती डाळच वाटावी, म्हणजे डाळ चुटकीसरशी बारीक होते आणि आपल्याला त्रास सुद्धा होत नाही। टिप क्रमांक 15, नुसतीच डाळ वाटल्यानंतर गूळ घालावा। टिप क्रमांक 16, 5 ते 7 मिनिटांतच पुरण तयार होते। पुरण तयार करताना 1 चमचाभर तूप घाला, तुपाने डाळीचे पुरण कोरडे होतही नाही आणि दिसतही नाही। टिप क्रमांक 17, आटवलेल्या पुरणात चमचा उभा राहिला की आपले पुरण परफेक्ट झाले आहे असे समजावे। टिप क्रमांक 18, पुरणात सुंठ, जायफळ यासह वेलदोडे शेवटी घालावे, यामुळे वेलदोड्याचा सुवास छान राहतो। शिवाय पोळी ही पचायला जड असल्याने या मसाल्यांनी शरीराला कोणताही त्रास होत नाही। टिप क्रमांक 19, तुम्ही जर पुरणपोळीसाठी गहूचे पीठ घेणार असाल तर फक्त 4 ते 5 दिवस आधी दळून आणलेले ताजे पीठच घ्यायचे आहे। टिप क्रमांक 20, गहूचे पीठ घेताना ते मोठ्या टोपाला पातळ कपडा बांधून चाळून घ्यावे, म्हणजे पुरणपोळी मऊ होते। टिप क्रमांक 21, तुम्हाला जर जास्त खुसखुशीत पुरणपोळी हवी असेल तर पिठामध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन नक्की घालावे।
टीप क्रमांक 22. जेव्हा गहूच्या किंवा मैद्याच्या पिठाची कणिक भिजवाल तेव्हा त्यामध्ये 1 चमचा साखर पाण्यात किंवा तेलात फेसून घेऊन पीठ रगडून रगडून भिजवावे. त्यामुळे छान ग्लुटेन तयार होते आणि पिठाला छान तार येते. टीप क्रमांक 23. मळलेला कणकेचा गोळा हा तसाच ठेवू नये, त्याला तेल लावून बाजूला ठेवावे. तसेच पुरणपोळी बनवताना आधी कणिक तार येईपर्यंत खेचून घ्यावी. टीप क्रमांक 24. कणिक मळताना देखील 2 चमचा तेल टाकावे, त्याने पोळी नरम राहते. टीप क्रमांक 25. पोळीचे पीठ भिजवताना छान रगडून रगडून दाबून दाबून आणि लांबून लांबून भिजवायचे, म्हणजे छान ग्लुटेन तयार होते, पिठाला छान तार येते. टीप क्रमांक 26. पुरणपोळीसाठीचे जे पीठ मळतो ते चपातीला मळतो त्यापेक्षा मऊ आणि सैलसर भिजवावे. टीप क्रमांक 27. पुरणपोळीची कणिक मुलायम होण्यासाठी कणकेच्या गोळ्याला तेलाचा हात लावून पातळ कॉटनच्या ओल्या कपड्यात बांधून 1 तासांसाठी पाण्यामध्ये तिंबायला ठेवावे. 1 तासाभरानंतर कणकेचा गोळा पाण्यातून काढून तेलाचा हात लावून पुन्हा पिठाला तार धरेपर्यंत लांबून मळून घ्यावे. टीप क्रमांक 28. जर तुम्हाला कणिक ही पाण्यामध्ये तिंबायची नसेल तर तुम्ही कणकेचा गोळा तेलामध्ये भिजवून 2 तासांसाठी ठेवला तर छान मुलायम पीठ होते. टीप क्रमांक 29. जेव्हा आपण 0 नंबरच्या बारीक रव्याची कणिक मळतो तेव्हा जर रव्याची कणिक घट्ट वाटली तर पाण्याचा हात लावून मळून घेऊ शकता किंवा बत्त्याने थोडे कुटून पण घेऊ शकता. टीप क्रमांक 30. एकदा का पुरण आणि कणिक भिजून तयार असेल तर तुम्ही कितीही किलोच्या पुरणपोळ्या बनवू शकता. टिप क्रमांक 31. पुरणपोळी लाटताना पोळीपाटाला पातळ कॉटनचा कपडा बांधून घ्या किंवा बटर पेपर किंवा साधा पेपर म्हणजेच नवीन कपड्यांसोबत जो प्लेन पेपर मिळतो तो घ्या, म्हणजे पोळीपाटाला चिकटत नाही आणि पोळ्या उचलून सरकवायला सुद्धा लागत नाही. टिप क्रमांक 32. पोळी लाटताना लाटणीला सुद्धा पीठ लावून घ्यावे. पुरण पोळी लाटून झाल्यावर सुद्धा एक्स्ट्राचे जे पीठ असते ते कपड्याच्या सहाय्याने काढून टाकावे. टिप क्रमांक 33. जेव्हा आपण पुरणपोळीची पारी बनवतो तेव्हा ती मध्यभागी जाड ठेवावी आणि पोळी लाटताना पारीला आतून तेल किंवा सुके पीठ लावावे, म्हणजे पुरण काठापर्यंत छान असे पसरते. टिप क्रमांक 34. उंडा बनवण्यासाठी आपल्याला डाव्या हाताच्या बोटांच्या सहाय्याने पीठ अलगद वर ओढायचे आहे आणि उजव्या हाताच्या बोटांनी पुरण हे आत सरकवत पुरण अलगद खाली ढकलून हळू या वाटीचे तोंड आतमध्ये हवा न ठेवता बंद करायचे आहे. टिप क्रमांक 35. उंडा बनवून झाला की तो हातावर घेऊन किंवा पोळीपाटावर ठेवून हलक्या बोटांनी किंवा तळ हाताने दाबत थोडी पसरून घ्यायची, त्यामुळे पुरण काठापर्यंत पसरतेच शिवाय पोळी पटकन लाटून सुद्धा होते. टिप क्रमांक 36. पुरणपोळी लाटताना ती हातांनी लाटायला जमत नसेल तर आपण ती वाटीच्या मदतीने थापून सुद्धा पसरवू शकतो. टिप क्रमांक 37. पुरणपोळी वाटीने थापण्यासाठी 2 प्लास्टिकचे तुकडे घ्यायचे, दोन्ही पिशव्यांना तेल लावून घ्यायचं आणि मग उंडा असा हळू दाबून घ्यायचा आणि वाटी फिरवत पुरणपोळी तयार करून घ्यायची. फक्त ही प्रोसेस करताना आपले पीठ आणि पुरण याची कन्सिस्टन्सी सेम असली पाहिजे. हीच पद्धत तुम्ही बोटे फिरून सुद्धा करू शकता. टिप क्रमांक 38. पुरणपोळी लाटण्यासाठी तांदूळाचे पीठ घ्यायचे, म्हणजे पुरणपोळी छान सरसर अशी लाटता येते. टिप क्रमांक 39. पुरणपोळी तव्यावर टाकताना तवा मध्यम आचेवर छान तापलेला पाहिजे. सुरुवातीला तव्यावर तेल किंवा तूप सोडून पोळी शेकवावी, म्हणजे पोळी तव्याला चिकटत नाही. टिप क्रमांक 40. पुरणपोळी तव्यावर टाकल्यानंतर मध्यम आचेवर शेकवावी. वरच्या बाजूने फोडी आल्या की शक्यतो हातानेच पुरणपोळी उलटी करावी. पुरणपोळी फिरवायला पलेता घेतला तर पोळी तुटू शकते, कारण ती खूप मऊ असते. या खूप सोप्या अशा टिप्स आहेत. या टिप्स वापरून नवीन स्वयंपाक शिकत असणाऱ्या मुलींना देखील पोळ्या बनवायला मदत होईल.